तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे निकटचे कार्यकर्ते पंकज उत्तमराव देशमुख वय 45 वर्ष हे 3 मे रोजी सायंकाळचे दरम्यान बरहाणपूर मार्गावरील त्यांच्या शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले। त्यांना लटकलेल्या अवस्थेतून पोलिसांनी खाली काढले। त्यांच्या शरीरावर असलेल्या माराच्या जखमा बघता त्यांची आत्महत्या की हत्या ह्या चर्चेला शहरात एकच उधाण आले आहे। शनिवारी सायंकाळच्या दरम्यान वायाड गढीजवळील त्यांचे शेतात झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेला होता। प्रत्यक्ष ठाणेदार श्रीकांत निचर आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। आमदार डॉक्टर संजय कुटे आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्याच वेळी त्या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर त्यांची उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आलं। पंकज देशमुख यांच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी मारल्याचे निशाण आणि जखमा होत्या, त्यामुळे त्यांची आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला। त्यामुळे त्यांचे शव हे पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी अकोला येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये 4 मे रोजी सकाळी पाठवण्यात आलं। पंकज देशमुख हे भाजपाचे पदाधिकारी असून ते खाजगी कंत्राटदार होते। सदा हसतमुख व सर्वांशी मन मिळवू अशा ह्या व्यक्तिमत्वाची कुणाशी कसलीही दुश्मनी नव्हती। पंकज यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि फार मोठा आप्त परिवार आहे। MCN न्यूज मराठी करिता जळगाववरून संजय दांडगे।